बघितले सगळीकडे ढग जमा झालेले होते आणि केव्हा पाऊस कोसळेल याचा अजिबात नेम नव्हता. त्याने वेग अजून वाढवला आणि नको तेच झालं. जोर जोरामध्ये पावसाला सुरुवात झाली. त्याने दूरवर बघितलं, कुठेही एकही घर आणि एकही झोपडी त्याला दिसले नाही. अंधार पडायला लागला आणि पावसाने अजून वेग धरला. त्याने वेग वाढवला आणि तो रस्त्याच्या खाली आला आणि इतक्यामध्ये काय झालं की वीज कडाडली आणि वीज कडल्यानंतर त्या विजेच्या उजेडामध्ये त्याला एक झोपडी दिसली. झप 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 पावलं करत तो झोपडीजवळ आला. झोपडीजवळ ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याला त्या झोपडीजवळ एक उजेडाची तिरीप जी आहे ती बाहेर आलेली दिसली. त्याने दरवाजा वाजवला आणि म्हटलं, अजी आहे का जी कोणी? आतून अजिबात प्रतिसाद आला नाही. त्याने अजून एक प्रयत्न केला, अजी आहे का जी कोणी? मी एक वाटसरू आहे, पाऊस खूप आलेला आहे, मला थोडासा आसरा द्याल का? मला खूप ओला झालो आहे मी. तरी प्रतिसाद मिळाला नाही. पण आवाज आतमध्ये पोहोचलेला होता. आतून आवाज आला, अरे बाबा मलाच तर इथं झोपायला जागा नाही, मलाच तर बसायला जागा नाही, मीच तर इथे मावत नाही, तुला कसा आसरा देऊ मी? माझ्या घरी शेळ्या आहे, मेंढ्या आहे, बकऱ्या आहेत, 2 कोंबड्या आहेत, कुत्रा आहे, सगळीकडे चारा पसरला. अरे बाबा नाही मिळणार तुला आसरा, तू जा दुसरीकडे बघ. तू पहा ना आजीबाई, थोडस पहा ना, खूप ओला झालो आहे मी. एक 10 मिनिटात तुम्ही थांबे आणि पाऊस थांबल्यावर मी निघून जाईन, पहा ना थोडस. तिला बहुतेक दया आली. तिने दरवाजा उघडला आणि त्याला आतमध्ये घेतलं आणि बरोबर आजीबाई जी म्हणत होती ते अगदी खरं होतं. आतमध्ये शेळ्या होत्या, मेंढ्या होत्या, बकऱ्या होत्या, 2 कोंबड्या होत्या आणि एका कोपऱ्यामध्ये कुत्र्याचं पिल्लू हे आपलं अंग सोडून बसलेलं होतं. एक लहानशी शेकोटी बाजूला होते आणि ती आजीबाई म्हणाली, किती ओला झाला असेल बाबा तू. अरे असं माणसाने एवढ्या पावसामध्ये एकटं निघू नये. आजीबाई हे की नाही सरकारी काम आहे आणि हे सरकारी काम करून मला आज मला गावाला जायचं आहे, पण पाऊसच मध्ये आला म्हणून मला झोपडीत थांबावं लागलं. अरे पण माणसाचा जीव काही असतो की नाही? काढ ते शर्ट, काढ, टाक तिथे वाळायला टाक. तिने आपुलकीने म्हटलं. त्यांनी शर्ट काढले. एक जागा बघून त्यांनी आपली जी शबनम बॅग जी होती ती शबनम बॅग त्याने एका बाजूला ठेवली आणि शबनम बॅग ती बाजूला ठेवल्यानंतर त्यांनी बघितलं तिथे खरोखरच एक अतिशय कुजट आणि कुबट अतिशय घाणेरडी अशी ती खोली होती. ते दोघे जण बसले शेकोटीजवळ आणि त्याने विचारलं, आजीबाई तुम्ही या एवढ्या जंगलातल्या शेतामध्ये एकट्या राहता? तुमच्या धनी कुठे आहे? एक दीर्घ उसासा घेऊन ते आजीबाई म्हणाली थरथरच्या हाताने, माझे धनी तिथे झोपलेले आहे. परवापर्यंत ते जागे होते आणि त्यांना जी झोप लागली ते उठलेच नाही. बाप रे, ही बाई 2 दिवसापासून एका प्रेतासोबत आहे. तो शहारला आणि म्हटलं, बाई आता तुम्ही काय करणार? आता काही नाही. आता माझा भाऊ इथं दूरवर राहतो, मी त्याला बोलवून आणले आणि आता काहीतरी करतो रे बाबा. याचं काहीतरी. बाप रे, ही बाई चालली जाईल आणि मग मी एकटा या प्रेतासोबत राहू? नंतर त्याच्या मनात विचार आला,
हा, हे काय माणूस तर मेलेला आहे. मेलेला माणूस काय करते? तो तर काहीच करत नाही. तरी तो धास्तावला होता. तो म्हणाला, बाई तुम्ही असं करा, तुम्ही इथे थांबा, मी जाऊन येतो. अरे नाही रे बाबा, एवढं रात्रीच्या अंधारामध्ये तुला कुठे ते घर सापडेल? थांब तू. असं म्हणून ती बाई त्या झोपडीच्या बाहेर गेली सुद्धा. आता त्या खोलीमध्ये फक्त ते एक प्रेत होतं आणि हा शेपुटीजवळ बसलेला होता. आणि याने खाली बघितलं आणि एक चोरट्या नजरेने त्या प्रेताकडे बघितलं. घाबरला होता. एक निर्विकार निपचित शरीर एका पलंगावर पडलेलं होतं. ज्या वेळेस त्याने या प्रेताकडे बघितलं त्यावेळेस त्या प्रेताचे तळपाय जे होते ते या पोझिशन मध्ये होते. आणि ज्या वेळेस त्याची नजर गेली त्यावेळेस ते पाय असे झाले. शेवट चुकवू नका. आणि काही वेळानंतर त्या प्रेताने आपली कूस बदलली. आणि कूस बदलल्यानंतर ते प्रेत हळूहळू पलंगावरती बसायला लागलं, उठायला लागलं. बाजूला एक काठी होती. ते प्रेत पलंगावर उभं झालं आणि त्याने आपली घोंगडी जी होती, आपली घोंगडी संपूर्ण शरीरावर त्यांनी पांघरली आणि तो हळू 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 करत त्या वाटसरूकडे यायला लागला. बाबा तुम्ही तर गेले होते ना, तुम्ही जिवंत गेले झालं बाबा. बाबा तुम्ही जिवंत गेले झालं. अरे मी मेलो होतो हे तुला त्या आजीबाने सांगितलं. तू तिच्यावर विश्वास ठेवला, ही तुझी चूक आहे, ही माझी चूक नाही. पण बाबा तुम्ही तर मेले होते ना, कसे झाले तुम्ही? अरे मूर्खा, तुझ्यासारखे अनेक वाटसरू या झोपडीमध्ये येतात. तुझ्या गळ्यामधली जी सोन्याची चेन आहे ती काढ, बोटामधल्या सोन्याच्या अंगठ्या काढ, पाकिटातले पैसे काढ आणि जे काही तुझ्याकडे असेल हे सगळं तू जमिनीवर ठेव. आता त्याला थोडस डेअरिंग आलेलं होतं आणि तो म्हणाला, ये तुम्ही मेलेले नाही. अरे तुझ्याकडून पैसे घेतल्याशिवाय मरीन कसा? एक धिप्पाड शरीर होत, गळ्यामध्ये रंगीत दगडांच्या माळा होत्या आणि त्याने आपल्या लाठी जो प्रहार, जोरदार प्रहार जो आहे तो प्रहार त्या वाटसरूच्या मानेवरती गेला. वाटसरू त्या बकऱ्यावरती जाऊन पडला. शेळ्या मेंढ्या ओरडायला लागला, कुत्र भुंकायला लागलं, कोंबड्या ओरडायला लागला आणि त्याच वेळेस एक हल्ला कल्लोळ झाला आणि त्या वाटसरूने खिशामध्ये हात टाकला, खिशामधून आपली रिव्हॉल्वर काढली आणि त्याचे जिवंत प्रेत जे होतं त्या जिवंत प्रेतावरती अशा 3 रिव्हॉल्वर गोळ्या मारल्या. 2 गोळ्या मांडीवरती मारल्या, 2 गोळ्या दुसऱ्या मांडीवरती मारल्या आणि बघता बघता ते एवढं मोठं जिवंत प्रेत जे आहे त्याला छातीवरती धरायला लागलं आणि तो धड 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 करत मागे मागे जात त्या पलंगावर धड धड पडला. वाटसरून 3 शिट्ट्या वाजवल्या आणि 3 शिट्ट्या वाजवल्यावर 3 पोलिसांच्या गाड्या त्या झोपडीजवळ आल्या.
पोलीस आतमध्ये आले आणि पोलीस आतमध्ये आल्यानंतर त्यांनी ते धिपाड प्रेत जे होतं ते गाडीमध्ये टाकलं आणि सगळा लवाजमा जो आहे हा त्या गाडीजवळ पोलिसांच्या पोहोचला आणि आतमध्ये बघितलं ते आजीबाई जी होती खाली मान टाकून होती, तिच्या हातामध्ये हातकड्या होत्या आणि ती वाटसरूला पाहून ती म्हणाली, अरे वाटसरू, अरे वाटसरू, मी तुला भर पावसामध्ये मी तुला आसरा दिला आणि तू माझ्या दादाला मारलं, तू माझ्या दादाला मारलं वाटसरू. वाटसरू म्हणाला, बाई ज्या वेळेस तुझ्या धन्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माझा जीव वाचवण्याकरता मी तुला मारलं, मी त्याला मारलं. तुम्ही दोघंही नवरा बायको जे आहे इथला वाटसरूंना लुटत होतात, तुम्ही लुटारू आहात, तुम्ही दरोडेखोर आहात आणि म्हणून तुम्हाला याची शिक्षा मिळालीच पाहिजे असे असं म्हणून सर्व गाड्या हा गावातल्या पोलीस स्टेशनकडे ह्या जायला निघाल्या. आणि अशी व्यंकटेश माडगुळकर यांची वाटसरू नावाची कथा सादर करते श्रीकांत पवनीकर. धन्यवाद.